नमस्कार मंडळी, मी तुमचा रोहन. स्वागत आहे आपल्या भटकन टी विथ मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये. आता वाजले सकाळचे 9:15. आज आहे रविवार. आपण आज निघणार आहे आपल्या परतीच्या प्रवासाला. ठाण्याला निघत आहोत, पण जरा कोकणात आलो तर जरा फेरफटका तर मारायला पाहिजे ना. तर यासाठी आपण जात आहोत रघुवीर घाटात, जो आपल्या खेडमध्ये फेमस आहे. खेड चिपळूण ह्या भागामध्ये खूप फेमस आहे पावसामध्ये. तर जरा रघुवीर घाट पण बघूया. जर जमलंच, पाऊस नसेल, शांतता असेल तर जरा दापोली पण फेरफटका मारून या. तर तुम्ही असंच जोडून राहा आमच्यासोबत. जरा नवीन नवीन कंटेंट आपण आणत आहोत. जरा तुम्ही पण बघा आणि जरा आमच्यासोबत तुम्ही पण फेरफटका मारा. परत आम्ही आलोय कालकाई मंदिरात. हे आमचे भाऊ. आणि इथे बघा, कुत्रे पण मुंबई गोवा हायवेसाठी भांडतायत. काय बोलायचं रस्त्यासाठी बघा. क्या बोला तूने? तर अशा प्रकारे आपण रघुवीर घाटच्या पायथ्याशी आहे आणि आपण आता रघुवीर घाट चढायला चालू केलेला आहे. एक 8-9 किलोमीटरचं चढण आहे. रोड थोड्यापैकी चांगला आहे, खराब पण आहे. जागेवर वळणं खूप आहेत. सो वरती जाऊन तुम्हाला भेटतो मी. तुम्ही तोपर्यंत साईडचा व्ह्यू, नेचर बघा. रघुवीर घाटामध्ये आणि आपण एका पॉइंटला चाललोय. पण धुक्क एवढं आहे पाऊस असल्यामुळे. तुम्ही कॅमेरामध्ये तर दिसत असेल, हे पूर्ण धुक्क आहे. आपण एकदम टॉपला उभे आहे रघुवीर घाटात आणि आपण एक सर्टन पॉइंटला खाली चाललोय. तिथे बघू जर दिसलं तर, वाटत तर ना काय दिसेल, कारण फुल धुक्काने माखलेलं आहे. पूर्ण हिरवगार आहे, पण हिरवगार पण आता धुक्याने दिसणार नाही तुम्हाला. पूर्ण एवढं धुक्क आहे. हे बघा, पाण्याचा आवाज जर तुम्ही शांततेत ऐकला ना, तुम्हाला पूर्ण पाण्याचा आवाज येईल. हा असा खाली पॉइंटला तो रस्ता जातो. धुक्क नसतं तर प्रॉपर फोटो झाले असते आपले.
अशा प्रकारे आपण दुसऱ्या लोकेशनला आलेलो आहे. रघुवीर घाटातच आहे. आपण भर रस्त्यामध्ये एक मस्तपैकी आपल्याला लोकेशन भेटलं आहे जिथे आपण प्रॉपर गाडी अशी साईडला लावून एक मागे वॉटरफॉल आहे तो तुम्हाला मी दाखवतो. पण फॉग खूप जास्त असल्या कारणाने थोडं जस्टिफाय होत नाही. आम्ही फोटो बिटो खूप काढायचे प्रयत्न केले पण तेवढे जस्टिफाय होत नाही. तुम्हाला जो एक छोटासा धबधबा आहे आपण तो दाखवतो. हा आपला भाऊ जो काल फेमस तुम्ही केलाय त्याला वेद मोरे. हा एक छोटासा वॉटरफॉल बोलू शकतो आणि ही पूर्ण ग्रीनरी आहे. रघुवीर घाटात पूर्ण जर तुम्ही बघायला गेलात तर पूर्ण फॉग जमून गेलेला आहे. पूर्ण खालचं पण काय दिसत नाही. एक लिमिटपर्यंत रोड दिसतो त्यानंतर रोड पण दिसत नाही. पावसाळ्यासाठी सगळ्यात बेस्ट प्लेस नियर खेड चिपळूण तर वन अँड ओनली वन फक्त रघुवीर घाट. बस बाकी काय नाही. तर इथे आमचा फोटोशूट चालू आहे. ही माझी बहीण, हा माझा सक्का भाऊ, मागे माझी वहिनी आहे. त्यांचा फोटोशूट चालू आहे. हे लोक पहिल्यांदा आलेले आहेत रघुवीर घाटामध्ये. आपण त्यांना यावर्षी कसा बसा मुहूर्त काढलेला आहे रघुवीर घाटाचा आणि त्यांना घेऊन आलेलो आहे आपण. येताना आम्ही जेव्हा मुंबईतून आलो तेव्हा आम्ही फक्त 2 जण होतो आणि जाताना आम्ही 5 जण झालो आहे. हे आमच्या डोक्यावर येऊन बसलेले आहेत की आम्हाला घेऊन चला म्हणून आम्ही यांना घेऊन जातो आहे. असं काही नाही मस्करी करतो आहे. हे लोकांना फिरायचं होतं म्हणून हे मागून आलेले आहेत कारण गाडीमध्ये जागा नव्हती. सो बघू अजून खाली वॉटरफॉल्स काय भेटले तर. वॉटरफॉल्स तर खूप आहेत पण फॉग एवढा आहे गाडी थांबवायला टर्निंगला भेटत नाही. वरून आज रविवार आहे तर रघुवीर घाटामध्ये बरेचशी गर्दी आहे प्रमाणात. एवढी नाही बोलू शकत पण बरेचशी आहे. म्हणून बघू जर जमलं तर नक्की थांबवेन आणि तुम्हाला ब्लॉग दाखवेन. आणि तुम्ही तर साईट सीन बघितलं असेल येता की आपण किती साईडचे व्ह्यूज बघितले. जो नेचरचे आपण व्हिडिओ शॉर्ट क्लिप्स काढलेत ते बघितले असाल तुम्ही. अजून बघू जाताना काय आणि निघतानाचा अजून काय प्लॅन तर फिक्स नाही आहे की डायरेक्ट निघायचं आहे की दापोलीमध्ये थोडं एक्सप्लोर करून निघायचं आहे. बघू कसं काय ते तुम्हाला नक्की कळवेन. तुम्ही असेच सोबत राहा. आणि हा अजून एक वॉटरफॉल आहे. जस्ट मी पुढे चालत आलो तेव्हा मी बघितलं. हा बघा छोटे छोटे वॉटरफॉल खूप आहेत. जर बघायला गेलात ना तुम्ही रघुवीर घाटामध्ये खूप छोटे आहेत. एका पॉईंटला म्हणजे रस्त्याच्या बाजूनी छोटे आहेत पण समोर जसे तुम्ही मगाशी व्हिडिओ बघितला असाल ना तर खूप मोठे आहेत पण तिथे आपण जाऊ नाही शकत कारण तिथे जाण्यासाठी मार्गच नाही पहिली गोष्ट. तर तुम्ही असंच जोडून राहा. आपण काहीतरी अजून दाखवण्याचा प्रयत्न करू. तुम्ही जसा बघाल तुम्हाला दिसते की नाही बघा खेकडे ते पण लाल कलरचे. नक्की कमेंटमध्ये सांगा हे कोणत्या प्रकारचे खेकडे आहेत. पूर्ण रेडीच आहेत आणि पूर्ण हे वरती दगडापर्यंत आहेत. तर आपण बऱ्यापैकी खाली आलेलो आहे. हा तो समोरचा व्ह्यू आहे. बघू दिसतोय का. हा दिसतोय. हे जे दिसतंय ना तुम्हाला वरती ह्याच्या पण वरती आपण होतो मगाशी. आता पण बऱ्यापैकी पूर्ण खाली उतरून आलो आहे. जस्ट एक फोटो बघू जेवढे काय काढता येतील तेवढे. ह्या लोकांना फोटो काढायचे आहेत तर फोटोसाठी बघू आपण कसं काय होतं आहे काढायला भेटत आहेत का. आणि हे आपलं कोकण हे ते प्रेम आहे जे कुठे नाही भेटू शकत. कुठेच नाही. पैसे देऊन पण नाही भेटणार तुम्हाला हे सुख. उगाच आपली लोक आपली बाहेरची नाही बोलू शकत पण आपली जे जसं बोलू शकतो आपण कोल्हापूर सातारा पुणे जे बोलतात ना माझे मित्र की तुमचं कोकण आहे तर ते हे सुख आहे. तर मग रघुवीर घाट प्रवास कसा वाटला. रघुवीर घाट हा एक सुंदर असा पर्यटक स्थळ आहे. तुम्ही नक्की फॅमिलीसोबत येऊ शकता. तुम्ही बघू शकता धबधबे वगैरे भरपूर आहेत. तुम्ही नक्की एकदा फॅमिलीसोबत या. एक वीकेंडची एक पिकनिक प्लॅन करा. खूप असं सुंदर असं माइंड फ्रेश करण्याची अशी एक जागा आहे. तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. सगळ्यात बेस्ट प्लेस आहे ही. आम्ही तरी फर्स्ट टाइम व्हिजिट केलं. नेक्स्ट टाइम आम्ही येणार.
ठीक आहे, थँक्यू. मंडळी आपण रिलायन्सच्या पेट्रोल पंपवर थांबलेलो आहे. फुल पाऊस चालू आहे. पाऊस फुल चालू आहे. तुम्हाला आवाज तर येतच असेल. आणि इथे थोडा प्रॉब्लेम झालेला आहे. आपल्या गाडीची मागची हेडलाईटची काच एका बॅनर हवेने उडून आलेला आणि त्याने ती काच फुटलेली आहे. तर मंडळी आपला जो ब्लॉग आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हा आऊट झालेला आहे सकाळीच. यूट्यूबवर तुम्ही बघू शकता. तर आता आपण आपला परतीचा प्रवास हा चालू केलेला आहे. आणि जसा यायला पाऊस लागला तसा आपल्याला मुंबईला जायला पाऊस खूप जोरात आहे. तुम्ही बघा तर हा पावसाने पूर्ण माहोल करून टाकलेला आहे. थोडा बहुत विजिबल लगेच होत नाही आहे. तर आपण आता मुंबईला जाताना आपण दुसरा डिसिजन घेतलेला आहे. असं आहे की आपण पर्यायी मार्गने जाणार. तो मार्ग पण आपण थोडक्यात तुम्हाला दाखवू. आणि तो मार्ग आहे माणगाव मार्गे निजामपूर, निजामपूर मार्गे पाली, पाली मार्गे खोपोली आणि खोपोलीवरनं एक्सप्रेस वे घेऊन आपण पडणार कळंबोलीला बाहेर. असं सोडून राहा. आपण रस्त्याची परिस्थिती तर ऑलरेडी दाखवलेली आहे, पण आपण थोडक्यामध्ये तो पर्यायी मार्ग तुम्हाला नक्की दाखवू. जसं रस्त्याचं हालत बाहेरची जेवढी बेकार तेवढी आतली नाही आहे. आपला रस्ता खूप चांगला आहे. फक्त एवढंच की रोड छोटा असल्या कारणाने विले गावात. आणि आपल्याला आता लेफ्ट टर्न मारायचं आहे टुवर्ड्स पालीला जॉईन व्हायला. कारण इथून एक राईट जातो, एक लेफ्ट जातो. जो राईट जातो तो पुण्याला जातो आणि आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. लेफ्टने आपण डायरेक्ट पाली मंदिराजवळ जाणार. डेंजर ह्या छोट्या रोडला एक कंटेनर तुम्ही आता बघितलं असेल, लाईव्ह दृश्य बघितलं असेल की कसा तो पूर्ण आपल्या ऑफ साईडला आलेला त्याची लेन सोडून. म्हणून या आपल्या रोडला जरा जपून गाडी चालवायला लागते कारण पावसाळा आहे. आता जसं तुम्हाला सांगितलं मी ते विले गावाच्या इथून लेफ्ट मारायचं आहे. तसंच एक काही 1-1.5-2 किलोमीटरवर स्ट्रेट जायचं आपल्याला. कारण हा जो लेफ्टला जो रोड जातो तो तुम्ही डायरेक्ट कोलाडला बाहेर पडाल. सो आपल्याला कोलाडला बाहेर नाही जायचं आहे, आपल्याला जायचं आहे टुवर्ड्स पाली. सो स्ट्रेट असं काही टर्न बिन नाही, पण स्ट्रेटच आहे. तो समजून येत नाही, थोडं वर खाली येतं. म्हणून लेफ्ट मारू नका. लेफ्ट मारला तर परत कोलाडला बाहेर जाल आणि
डायरेक्ट मुंबई गोवा हायवेला परत जॉईन होईल. तर आपण आता पोचलोय पालीमध्ये. पाली गाव. आता आपल्या राईट साईडला पालीचं मंदिर लागेल, म्हणजे हेच ते मंदिर आहे, पण प्रवेशद्वार त्या फ्रंट साईडला पुढे मला दाखवतो. बरोबर हा जो पर्याय मार्ग ज्याने आपण प्रवास करतोय तो बरोबर पालीच्या प्रवेशद्वारापासूनच जातो. असं एकदम तुम्हाला आता दाखवतो प्रवेशद्वार. आज थोडी गर्दी आहे रविवार असल्या कारणाने. तर इथे राईट साईडला जर तुम्ही बघितलात तर प्रवेशद्वार आहे आपल्या पालीच्या गणपतीचा. आणि हा मार्केटमधून रस्ता आहे. तो मार्केटमधून खाली गेल्यावर आपल्याला फक्त जस्ट राईट मारायचा आहे की तो रोड खोपोलीला जातो. मंडळी आपण आता पालीवरनं एक्झिट घेऊन एक्सप्रेसवेला बाहेर पडलोय. पण एक्सप्रेसवेला आम्ही 20 मिनिटं थांबलोय. खूप गर्दी आहे. आज रविवार आहे. सगळे लोणावळे जे आहेत लोणावळ्याला जातात सॅटर्डे संडे ते सगळे पूर्ण निघून पूर्ण जाम करून टाकले टोल नाक्याला. परत विकेंड असल्या कारणाने कोकणातून पण जो रोड बाहेरच्या साईडला खराब आहे तर सर्व हा पर्याय रोड पकडून येत आहेत. तर टोल नाका पूर्ण जाम होऊन जातोय. लेन थोडं इकडे तिकडे होऊन जात आहेत. जसं आपण पण मागून एका लेनमध्ये होतो पण पुढे आल्यावर समजते की ती लेन नाहीच आहे. थोडं डिफिकल्टीज येतात त्या टायमाला. आपण जो सकाळी व्लॉग चालू केलेला परतीच्या प्रवासाचा तो आपण इथेच एंड करतोय, कारण आता तर ऑलमोस्ट आपण आलेलो आहे. इथून आपल्याला हार्डली 30 मिनिट्स जातील पोचायला. 1 आवर जाईल. 30 मिनिट्स किंवा 1 आवर जाईल. ट्रॅफिकवर डिपेंड करतो सर्व. सो बघू. तुम्हाला नक्की सांगा की कमेंटमध्ये की रघुवीर घाटची आपण जी प्लेस आपल्या ब्लॉगमध्ये दाखवली ती कशी वाटली. आणि दुसरं म्हणजे जो पर्याय मार्ग मी तुम्हाला दाखवला की माणगाववरनं यायचं आहे, माणगाव पाली आणि खोपोलीला बाहेर, तर त्याच्याबद्दल नक्की सांगा. कोणाला काय डाऊट्स असेल किंवा कोणाला काय असेल तर नक्की कमेंट्समध्ये टाका. परंतु मी जो आपला पर्याय मार्गाचा जे लिंक असेल गुगल मॅपचं ते पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग.